मावशी खासदार कोण आपल्या विभागाचे? अमोल कोळी आहेत ना. पुन्हा कोण पाहिजे? कोल्हे, आढळराव? कोल्हे ते उसात गेले, निघाले का बाहेर परत? म्हणजे म्हणजे काय माहिती, मी तर पाहिलंय नाही, काळा का गोरा. निवडून आले परत आलेच नाही. आलेच नाही. काय विकास केला त्यांनी सांगा ना मला. तुमची पिंपळवणीची लोक कोल्ह्यांचंच गुणगान गात आहेत. कोल्हे एक नंबर म्हणतात. त्या एक नंबर बरोबर आहे ना, त्यांना मालिका पाहिला भेटती ना म्हणून. कोण खासदार पाहिजे? आढळराव, कोल्हे की बांदल? बघू ना आता काय करायचे ते. काय अंदाज? अंदाज म्हणजे आमच्या अंदाज म्हणत आहे ना. अच्छा, पण पण तुम्हाला पण आता- मला एक सांगा, नका सांगू कोल्हेंवर नाराजीची कारण काय काय? कारण काय काय म्हणजे आमच्या शेतकऱ्यांच्या अडचणी त्याच त्यांनी नको सॉल्व्ह करायला. त्यांनी मागे आक्रोश मोर्चा काढला, संसदेमध्ये भाषण केलं चांगलं. हा, नुसतं भाषण केलं ना. आम्हाला शेतकऱ्याला उन्हात तापून बाजार आहेत मालांना. आहे का बाजार? कोणी कुठे ऐकत असतील ना ते आता ऐकत असतील ना. नाही, नंतर का ऐकतील. बाजार नाही दिले काय? तुमचा व्हिडिओ ते नक्की पाहतील. मग बघायच पाहिजे त्यांनी. तुमचं काय नाव? माझं नाव सावित्राबाई मारुती कोकाटे, पिंपळवंडी. पिंपळवंडी. मावशींनी कोल्हेंवर नाराजी व्यक्त केलेली आहे. आपल्यासोबत एक दुसरे दादा आहेत. नाही कोल्ह्याने अजूनही आम्हाला साथ द्यावा, अजूनही त्यांना आम्ही मत देऊ. अच्छा, म्हणजे साथ द्यावी म्हणजे काय करावं? काय करावं म्हणजे आम्हाला शेतकऱ्याला आता हे केलं, फुलावर केलं त्याला बाजार नाही, धना केला त्याला बाजार नाही, कांदे केला त्याला बाजार नाही. आम्हाला पोट आहे का नाही? नक्कीच नक्कीच नक्की आहे की नाही पोट आम्हाला? काय सगळ्यांना पोट आहे. काम करतोय. आणि कोल्हे साहेब काय उसात बसलीत काय? सांगा ना मला. तुम्ही असं ऊसाची आठवण का काढता? उसाचं आठ मग कोल्हे साहेब उसातच बसतात कोल्हे. नाही, त्यांचं तर आडनाव आहे, तो एक योगायोग आहे. तसंच योगा योग आहे म्हणून तो अर्थही मी तोच लावलाय त्यांना, का ते उसात बसले बाहेर का नाही निघाली. मग कोल्हे साहेब आमच्या समोर कोल्हे साहेब या आजींच्या भावनेचा अर्थ समजून घ्या. तुम्ही उसात बसलात त्याचा असा अर्थ नाही, परंतु तुम्ही निवडून गेलात परत आमच्याकडे आला नाही, अशी ताईंचं म्हणणं आहे. बरोबर आहे. मग आता कोल्ह्यांकडे काय मागणी? कोण? आमच्या मानांना बाजार द्यायचा शेतकऱ्यांच्या. आमची मागणी काही नाही दुसरी. म्हणून कोल्ह्यांवर नाराजी. हा बरोबर आहे. ते मग ते आम्ही कशाला निवडून दिले? आम्हाला काय प्रश्न सोडवायलाच. आशा नाहीये का आम्हाला काही? सांगा ना. प्रश्न सुटले पाहिजे. प्रश्न आमची सुटली पाहिजे की नाही? आता कांदा काढून पडलाय माझा 2.5 एकर, सांगा त्याला काय बाजार देणार? सांगा ना. शेतकरी खूप अडचणीत. माझ्या संग बोला, तुम्ही काय बाजार देणार मला? तुमचा मोबाईल नंबर काय? माझी पोरं सोरं उन्हातानामध्ये काम करतात आणि तुम्ही काय बाजार देता? आम्ही काय नुसतं पोटावरी काम करायचं काय? पोट सुद्धा भरत नाही आमच्या शेतकऱ्यांचं. मला काय वाटलं त्यांनी यावंच आता इकडं, मत मागायला यावाच. यावंच, कोणी पण यावं. म्हणजे आपल्या मुलासारखे आहेत कोल्हे. असं आहेत ना. आपल्या मुलांना आपण काम नाही सांगत? काम सांगतो की सांग. काम करते नाही मग मुलांनी काम केलंच पाहिजे तरच पोट भरण. काय नंबर आहे तुमचा? हवा का मधला नंबर केली मी अडाणी बाई आहे. भगवान कोकाटे 90 67 45 79 3. हा. पुन्हा नंबर सांगतो 90 67 45 79 03. खासदार कोल्हे साहेब, मावशींची प्रतिक्रिया अतिशय तिखट पण प्रामाणिकपणे आहे. आपण निवडून गेलात, पुन्हा इकडे आलाच नाहीत असं ताईंचं आजींचं म्हणणं आहे. तुम्ही आलात नाही आलात माहित नाही, परंतु यांचं जो मेन प्रॉब्लेम आहे, शेतीला बाजारभाव नाही, शेतामध्ये कुठलंही पीक करा त्याला बाजारभाव मिळत नाही. लक्ष घाला. माझी मुलं काही नोकरीला नाही आहेत, आमचं शेतीवर अवलंबून आहे सगळं. बरं, शेतीतला माल गेला तर आम्ही खायचं काय? खायचा प्रश्न पडलाय आम्हाला. आम्हाला बँकेचा प्रश्न नाही पडला. आपल्या शिवशेजारी जे असो, कोल्हे दुनियाचे असो, कोणाचे पण असो, पण त्यांचं थोडंफार तरी लक्ष यांनी येऊन तरी पाहिले का मला सांगा? मोदी कधी आले होते? कोण? मोदी आले नाहीत तरी ते महिन्याला 2 महिन्याला तिकून सगळं पाठवतात. 2000 रुपये मिळतात का? ऐका ना, गरीबाला 2 घास त्यांचे बिगर पैशाचे खायला मिळतात. यांनी काय दिलं? पिक्चर पाहिला? पिक्चर पण पोट भरतो. आणि साहेब तुम्हाला चांगली ओळखते मी, तुम्ही काय घाबरू नका. मी घाबरत नाही. मी तुमच्या घरी येणार, चहा पिणार, जेवणार. मग तेच म्हणते, कोल्हे साहेबांचं जर ते शिवाजी महाराजांचं जर ते पात्र बघून पोट भरतं, याने निदान काहीतरी केलं म्हणणार मी. गरिबांना निदान रेशन फुकट दिले, कसे 2-2 हजार रुपये मिळतात, म्हणजे गरीब पोट भरतच की नाही त्याच्यावर? यांनी काय केलं सांगा मला, तुम्हीच सांगा आता. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, लोकसभेमध्ये चांगलं भाषण केलं, मध्यंतरी आळे पाटील आंदोलन केलं, गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घातल्या कोणी? कोल्हे शेरकरांनी. हां, मग नुसता माळा घातल्या त्यांनी आणि बाकीचं काय केलं? माळा घालून गेले घरी निघून, आणि त्याचा बाजार कोण द्यायचा आम्हाला? मोदी. काय मोदीच काय कमाई? आता केंद्रामध्ये निर्णय घ्यायची जबाबदारी कोल्ह्यांची नाही, मोदींची आहे. मोदींची असू द्या, पण यांचं त्यांच्यापर्यंत पोहोचवायची तर काम नाही. पोचवलं पाहिजे. मग कोल्ह्यांनी संसदेमध्ये
जोरदार भाषण केलं. हा नुसतं भाषण केलं ते काय करायला पाहिजे? पात्रच करायच्या कामाचे आहेत ना मग कोल्हे साहेब. त्यांनी आता यावं नाही इथं, या म्हणा मार्केटला काय बाजार आहे. माझे स्वतःचे त्यांच्याकडे तक्रार आहे, मार्केटला काय बाजार आहे. तुम्ही राहिला कुठं? इथं कोकाटे मळ्यात शरद पलीकडून, आम्ही अलीकडून, हवेच्या अलीकडून पलीकडून. तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न नक्कीच करू. ते नाही आले तर मी नक्की येईल. कोल्ह्यांनी जरूर मला भेटायला यावं आणि मार्केटमध्ये तपास करून यावा तिथं बाजार काय आहे आणि माझ्या भांडवलाचा हिशोब त्यांना सांगते कोल्ह्यांना. आणि आम्ही पोट कशा भरायचे ते विचार. समजा कोल्ह्यांचा तुम्हाला फोन आला तर त्यांच्याशी भांडून बोलाल का प्रेमाने बोलाल? कोण असेच बोलू तुमच्यासारखं, माझा स्वभावचा असा आहे, त्याला इलाज नाही काही. चिडखोर का प्रामाणिक? कोणचा ते तुम्ही समजा, काय समजायचं ते, काय समजायचं ते समजा. माझ्यावर काही राग नाही ना? तुमचं काय राग आहे? तुम्ही काय त्या काही आहे का कोणा त्याचे? तुम्ही नुसते पत्रकार आहेत म्हणून काय तुमचं काही देणं घेण्याचा काही सवाल नाही आहे. आता आम्ही जे काम करतो, ज्या बातम्या करतो किंवा लोकांच्या समस्या जाणून घेतो, तुम्ही मला नावानिशी ओळखताय, आमच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का? कामावर समाधानी असणार तुम्ही, सगळ्यांच्या भल्यासाठी बोलताय ना. इकूनही बोलता तिकूनही बोलता, आहे की नाही? तुम्हाला तो अधिकार आहे बोलायचा. मग प्रश्न सुटले पाहिजे. प्रश्न माझा मेन म्हणजे तेच आहे का प्रश्न आजी, आमचे. तुमचा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील. ह्या 2-4 नेत्यापैकी एकाचा तुम्हाला नुसता फोन नाही तर तुमचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रयत्न राहील. बरं होईल ना मग. त्यांना आमची मलाबाई चांगली पावड. धन्यवाद आजी, धन्यवाद. आता आंध्र पडायला लागलाय. इतर लोकांचं काय म्हणणं आहे जाणून घेतो आमच्या घरी पुढच्या वेळेला. पोकटी मला आमचा पुढच्या वेळेला. आता खासदार कोण हवा? आढळराव, कोल्हे की बांदल? ते नंतर बघू. आता लोकसभेची निवडणूक पुण्यात आहे, म्हणजे आता सुरू झालेली आहे. पुण्यात म्हणजे सुरू झालेली आहे. आपल्या विभागाचे खासदार कोण? कोल्हे आहे आणि आढळराव पाटील आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजी आढळराव. आता यावेळेला निवडणूक बहुधा तिरंगी होईल, म्हणजे कोल्हे, आढळराव आणि मंगलदास बांदल. कोण खासदार पाहिजे? खासदार आता काय शिवाजीराव आढळराव पाटील. आढळराव पाहिजे. आढळराव का पाहिजे? त्याचं कारण काय? भरपूर कामं केली त्यांनी. भरपूर कामं केली. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाराज का? नाराज का गेले तसे आलेच नाही, परत असे पुन्हा आलेच नाही. आलेच नाही. तुमच्या पिंपळवंडी गावचे लोक असं म्हणतायत त्यांनी विकास कामं केली का नाही आम्हाला माहित नाही, पण पुन्हा तेच खासदार पाहिजे. कोण? तुमच्या गावातले लोक म्हणतात शक्यता कमी आहे, शक्यता कमी आहे. शक्यता कमी येण्याची. हा. मंगलदास बांदल यांचं नाव ऐकू नये. ऐकू नाही. त्यांची काय परिस्थिती राहील? ते अजून आवाज नाही नीट, पण आढळराव पाटील कराय. अशा आढळरावांना पसंत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.